नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील 10 महत्त्वाच्या बातम्या। उद्यापासून सर्वांना मिळणार खुशखबर। गुरुवार 29 ऑगस्ट 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या। मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी पहिली बातमी, दुर्दैवाने जे घडलं ते घडायला नको होतं याविषयी आम्हाला अतीव दुःख। लवकरच पुतळा उभा करणार। राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाचे स्पष्टीकरण। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी दुसरी बातमी, आशा सेविका तसेच गटप्रवर्तकांना सानुग्रह अनुदान लागू। अपघाती मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयाची मदत। आणि मुंबई पश्चिम रेल्वे संदर्भात सर्वात महत्त्वाचे अपडेट समोर येते। मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून 35 दिवसांचा ब्लॉक लोकल सेवेवर होणार परिणाम। BMCने एक अतिशय चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। मुंबईकरांना आता गणराय येणार घरपोच। 2000 गणेश मूर्तींचे ऑनलाईन बुकिंग, BMCची खास सुविधा। आणि राजकीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी, ठाकरे गट 20 ते 22 जागांसाठी आग्रही। शरद पवार गट 7 जागांसाठी उत्सुक। मुंबईतील जागांवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा होण्याची शक्यता। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी, महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर केंगरेकर यांनी महिला लिपिकाशी अश्लील बोलणे व अंगलट केलेल्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याचा गुन्हा झाला दाखल। आणि यानंतरची दिवसभरातील सर्वात महत्त्वाची बातमी, माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक। ठोंबरेसह ड्रायव्हर जखमी, रुग्णालयामध्ये केले दाखल। आणि हिंगोलीमधून सर्वात मोठी बातमी समोर येते, तलाठ्याची डोळ्यात मिरची टाकून हत्या। व्हॉट्सअप चॅटवरून राडा, महाराष्ट्र हादरला। हिंगोलीमधील प्रकार उघडकीस। आणि आजच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर येते, पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता 2 वर्षांनंतर मिळाला जामीन। आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची बातमी, शरद पवारांच्या सुरक्षेची चर्चा होत असताना सरसंघचालक मोहन भागवतांची सुद्धा सुरक्षा वाढवली। थेट PM मोदी अमित शहांच्या दर्जाची मिळाली सुरक्षा।